नमस्कार. आज दिनांक 14 ऑगस्ट 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमधील प्रश्न आपल्याला पोलीस भरतीसाठी, तलाठी भरतीसाठी, त्यासोबतच एमपीएससी आणि इतर सर्व सेवा भरती परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांसोबत शेअर करा. पहिला प्रश्न आहे, इंडियन मेरीटाईम अवॉर्ड्स 2026 मध्ये बेस्ट पोर्ट ऑफ द इयर नॉन कंटेनराइज्ड कॅटेगरी हा पुरस्कार कोणत्या बंदराला मिळाला? आता या ठिकाणी पहा, कंटेनर नसलेल्या पोर्टमध्ये म्हणजे बंदरांमध्ये बेस्ट पोर्ट ऑफ द इयर हा पुरस्कार कोणत्या बंदराला मिळालेला आहे? तर त्याचं नाव आहे कांडला बंदर, ज्याचं आता नवीन नाव काय बनलेलं आहे? दीनदयाल बंदर. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर गुजरात या राज्यामध्ये आहे. दुसरा प्रश्न, कर आकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयक 2026 संसदेत कोणी सादर केले? तर भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर आकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयक 2026 संसदेत सादर केलं आणि ते मंजूर देखील झालेलं आहे. म्हणजे पर्याय सी याचं उत्तर आहे. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 3, नुकत्याच मंजूर झालेल्या विधेयकानुसार कोणत्या कायद्याच्या कलम 10A मध्ये सुधारणा करून युपीआयवर शुल्क आकारण्याची परवानगी केंद्र सरकारला मिळालेली आहे? आता या ठिकाणी पहा, भारतामध्ये जी युपीआय प्रणाली आहे म्हणजे जीपे, फोनपे या प्रकारची जी प्रणाली आहे, या प्रणालीवर कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही. परंतु आता पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टीम्स कायदा 2007च्या कलम 10A मध्ये बदल करून या युपीआय पेमेंट्सवर शुल्क आकारता येणार आहे. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? कोणत्या कायद्यामध्ये सुधारणा केली आहे? पर्याय बी, पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टीम्स कायदा 2007. परंतु मित्रांनो, हे फक्त दुकानदारांना किंवा व्यावसायिकांना लागू होणार आहे. वैयक्तिक पेमेंटसाठी युपीआयवर शुल्क आकारलं जाणार नाहीये. चौथा प्रश्न, वैद्य बालेंदू प्रकाश यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या माजी राष्ट्रपतींचे वैयक्तिक चिकित्सक होते? आता या ठिकाणी पहा, पर्सनल डॉक्टर होते. कोणाचे? वैद्य बालेंदू प्रकाश हे KR नारायणन यांचे म्हणजे या भारताच्या राष्ट्रपतींचे वैयक्तिक चिकित्सक म्हणजे पर्सनल डॉक्टर होते. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. आणि मित्रांनो, नुकतंच यांचं निधन झालेलं आहे. ठीक आहे. आता पुढे प्रश्न क्रमांक 5, चीनचे 5वे पंतप्रधान कोण होते ज्यांचे अलीकडेच निधन झाले? या ठिकाणी पहा, चीनचे 5वे पंतप्रधान होते झू रोंगजी, यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. आता आपल्याला WTO माहित आहे. WTO संघटना म्हणजे जागतिक व्यापार संघटना. चीन याचा सुरुवातीला सदस्य नव्हता, परंतु पुढे चीन यामध्ये सहभागी होण्यासाठी सर्वात मोठं श्रेय कोणाला दिलं जाईल? तर चीनचे 5वे पंतप्रधान झू रोंगजी यांना दिलं जाईल. यांच्यामुळे चीन हा WTO मध्ये सहभागी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. ठीक आहे. चीन कधी हा सहभागी? चीन हा 2001 साली WTO म्हणजे जागतिक व्यापार संघटनेमध्ये सहभागी झालेला आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 6, युक्रेनच्या ओशाड बँक आणि रशिया यांच्यातील आंतरराष्ट्रीय लवाद मंडळात रशियातर्फे लवाद म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आता या ठिकाणी पहा, युक्रेनमधील बँक आहे ओशाड बँक आणि रशिया यांच्यामध्ये देवाणघेवाणी संबंधी एक वाद सुरू आहे. आणि मित्रांनो, या वादावर तोडगा काढण्यासाठी 3 सदस्यीय लवाद नेमण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये या लवादाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी लवादाचे अध्यक्ष म्हणून कोस्टारिकाच्या डियाला झिमेनेज यांची निवड करण्यात आलेली आहे. तसेच युक्रेनकडून कोण आलेला आहे? युक्रेनकडून स्ट्रॅवोस ब्रेक्युलाकिस यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि रशियाकडून भारताचे माजी सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांची निवड करण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. 3 नावं लक्षात ठेवायची. कोस्टारिकाच्या डियाला झिमेनेज या कोण आहेत? या 3 सदस्यीय लवादाचे अध्यक्ष. त्यासोबतच दुसरं नाव काय आहे? स्ट्रॅवोस ब्रेक्युलाकिस हे कोण आहेत? तर युक्रेनचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या लवादामध्ये स्ट्रॅवोस ब्रेक्युलाकिस यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच रशियाची बाजू मांडण्यासाठी रशियाकडून DY चंद्रचूड यांची निवड करण्यात आलेली आहे. ठीक आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 7, आंतरराष्ट्रीय लवाद म्हणून नियुक्त झालेले DY चंद्रचूड हे भारताचे कितवे सरन्यायाधीश होते? या ठिकाणी पहा, आंतरराष्ट्रीय लवाद म्हणून नियुक्त झालेले DY चंद्रचूड हे भारताचे 50वे सरन्यायाधीश होते. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. सध्या किती आहेत? सध्या आहेत 53वे. 53वे भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत? याचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. भारताचे सध्याचे म्हणजेच 53वे सरन्यायाधीश कोण आहेत? उत्तर कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 8, राष्ट्रगीत जनगण मन प्रमाणेच
कोणत्या राष्ट्रीय गीताच्या गायनात व्यत्यय आणणे आता कायदेशीर गुन्हा ठरणार आहे? आता या ठिकाणी पहा, ज्याप्रमाणे राष्ट्रगीत गाताना जर त्यामध्ये व्यत्यय आला तर तो गुन्हा मानला जातो, त्याच प्रकारे आता वंदे मातरम गाताना जरी त्यामध्ये व्यत्यय आणला तर देखील हा गुन्हा मानला जाणार आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. या संबंधी विधेयक आहे ते 2026 मध्ये सादर आणि मंजूर करण्यात आलं आणि मित्रांनो यानुसार 1971च्या इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर ऍक्ट प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर ऍक्ट यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. 2026 साली एक नवीन सुधारणा करण्यात आली, ज्यानुसार प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर ऍक्ट 1971च्या कलम 3 मध्ये सुधारणा करण्यात आली, ज्यानुसार जनगणप्रमाणेच जर वंदे मातरम गाताना देखील व्यत्यय आणला गेला तर तो गुन्हा मानला जाणार आहे. ठीक आहे, आता पुढे मित्रांनो पाहायला गेलं तर आणखी एक प्रश्न तुमच्यासाठी या ठिकाणी विचारतो. राष्ट्रगीत गाण्यासाठी किती वेळ लागतो? 52 सेकंद इतका वेळ लागतो. परंतु तुम्ही कमेंट करून सांगायचं वंदे मातरम गायला किती वेळ लागतो. उत्तर कमेंट करायचं आहे. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 9. IBM ने भारतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स केंद्रे स्थापन करण्यासाठी कोणत्या संस्थांसोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे? या ठिकाणी पहा, IBM ही भारतामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स केंद्रे स्थापन करणार आहे. मित्रांनो यासाठी त्यांनी MIT बेंगलुरू आणि ख्राइस्ट युनिव्हर्सिटी यांच्यासोबत करार केलेला आहे किंवा भागीदारी केलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 10. PMS बाजारने सेबीच्या मान्यताप्राप्त गुंतवणूक प्रमाणपत्राची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी कोणत्या संस्थेशी भागीदारी केली आहे? आता या ठिकाणी पहा, सेबीनं मान्यता दिलेली एक संस्था आहे NDML. या संस्थेसोबत PMS बाजारनं करार केलेला आहे किंवा भागीदारी केलेली आहे. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. आता या NDML चा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. NDML चा फुल फॉर्म काय आहे? तर या ठिकाणी पहा, NSDL डेटाबेस मॅनेजमेंट लिमिटेड म्हणजे NDML या संस्थेसोबत PMS बाजारनं करार केलेला आहे, भागीदारी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 11. SBI रिसर्चच्या ताज्या इकोरॅप अहवालानुसार आर्थिक वर्ष 2026-27च्या पहिल्या तिमाहीत भारताचा GDP विकास दर किती राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे? या ठिकाणी पहा, 2026-27च्या पहिल्या तिमाहीमध्ये RBI काय म्हणतं? RBI नुसार हा दर आहे तो किती राहणार आहे? GDP विकास दर 7% राहणार आहे. परंतु आता SBI रिसर्चच्या इकोरॅप अहवालानुसार हा 8% राहणार आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. लक्षात ठेवायचं, SBI नुसार 8 आणि RBI नुसार 7. प्रश्न क्रमांक 12. 2026 बार्कलेज प्रायव्हेट क्लायंट्स हुरून इंडिया मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस लिस्ट मध्ये कोणत्या व्यावसायिक कुटुंबाने सलग 3ऱ्या वर्षी अव्वल स्थान पटकावलेले आहे? आता या ठिकाणी पहा, भारतातील बिझनेसमध्ये असणाऱ्या फॅमिलीजमध्ये सर्वात श्रीमंत फॅमिली कोणती आहे? तर अंबानी फॅमिली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. अंबानी फॅमिलीची एकूण संपत्ती किती आहे? तर 25.8 लाख कोटी रुपये. ठीक आहे, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला कोण आहे? दुसऱ्या क्रमांकाला बिर्ला फॅमिली आहे, ज्यांचं उत्पन्न किंवा त्यांची संपत्ती 8.14 लाख कोटी आहे. आणि तिसऱ्या स्थानावर जिंदाल फॅमिली आहे, यांची संपत्ती 8.02 लाख कोटी रुपये आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 13. हुरून इंडिया 2026च्या अहवालानुसार भारताच्या पहिल्या पिढीतील व्यावसायिक कुटुंबांच्या यादीत कोण आघाडीवर आहे? आता आपण काय पाहिलं, सर्वात श्रीमंत कुटुंब कोण आहे? अंबानी फॅमिली आहे. परंतु जर पहिलीच पिढी कोणत्या फॅमिलीची श्रीमंत आहे असं विचारलं तर लक्षात ठेवायचं, सर्वात श्रीमंत पिढी आहे अदानी परिवारची. म्हणून याचं उत्तर पर्याय बी. पहिल्या पिढीतील व्यावसायिक कुटुंबाच्या यादीमध्ये अदानी परिवार हा सर्वात पहिल्या स्थानावर आहे. ठीक आहे, अदानी परिवाराची संपत्ती किती आहे? 19.6 लाख कोटी रुपये. ठीक आहे, पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 14. हंगेरीच्या संसदेने देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली आहे? आता या ठिकाणी पाहायचं आहे, हंगेरीच्या संसदेनं घटनादुरुस्ती करून देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून किंवा राष्ट्राध्यक्ष म्हणून आंद्रेस बाका यांची निवड केलेली आहे. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. त्यासोबतच मित्रांनो पुढे यांनी कोणाची जागा घेतली? तर यांनी टॅमस सुलियोक यांची जागा घेतली.
काय केलं संसदेनं, तर घटना दुरुस्ती करून टॅमस सोलियोक यांना काढलं आणि आंद्रेस बाका यांना या ठिकाणी राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडलं. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 15. भारतीय नौदलाने श्रुती हे नेक्स्ट जनरेशन ऑफशोर पेट्रोल व्हेसल कोठे लॉन्च केले? या ठिकाणी पहा, नेक्स्ट जनरेशन ऑफशोर पेट्रोल व्हेसल भारतीय नौदलानं गार्डन रिच शिपबिल्डर्स कोलकाता या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. ठीक आहे. आता पुढे पहा प्रश्न क्रमांक 16. स्काय रूट एरोस्पेस या भारतीय खासगी अंतराळ स्टार्टअप कंपनीने पृथ्वी निरीक्षण मोहिमांसाठी कोणत्या कंपनीसोबत बहुप्रक्षेपण करार केलेला आहे? आता आपण काय पाहिलं मागे एकदा प्रश्न, तर भारतातील पहिलं खासगी अंतराळ रॉकेट कोणतं होतं? विक्रम. कोणत्या कंपनीनं बनवलं? स्काय रूट एरोस्पेस या कंपनीनं बनवलं. आणि मित्रांनो, आता पुढे विक्रमची नवीन सिरीज बनवण्यासाठी स्काय रूट एरोस्पेसनं हेक्स-20 नावाच्या कंपनीसोबत करार केलेला आहे, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. डॉन नेल्सन हे कोणत्या खेळाशी संबंधित दिग्गज प्रशिक्षक आणि खेळाडू होते? या ठिकाणी पहा, डॉन नेल्सन हे बास्केटबॉल या खेळाचे प्रशिक्षक आणि दिग्गज खेळाडू होते, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 18. MP परमेश्वरन यांनी कोणत्या भारतीय भाषेच्या टाइपरायटरसाठी कीबोर्ड लेआउट विकसित केले होते? आता या ठिकाणी पहा, MP परमेश्वरन यांच्यावर आपण काल प्रश्न पाहिलेला आहे. त्यांनी मल्याळम भाषेसाठी टाइपरायटर कीबोर्डचा लेआउट बनवलेला होता आणि मित्रांनो पुढे तो मल्याळम भाषेसाठी कम्प्युटरवर देखील स्वीकारला गेलेला आहे, म्हणजे याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 19. भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या आत्मचरित्राचे नाव काय? आता या ठिकाणी पहा, रामनाथ कोविंद हे कोण होते? भारताचे माजी राष्ट्रपती आणि मित्रांनो त्यांचं आत्मचरित्र आहे ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक, माय स्ट्रगल, माय लाईफ माय स्ट्रगल. लक्षात ठेवा, ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक, माय लाईफ माय स्ट्रगल हे पुस्तक कोणाचं आहे? तर भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आत्मचरित्र, म्हणजे पर्याय बी याचं उत्तर आहे. आता मित्रांनो, हे पुस्तक कोणत्या पब्लिकेशननं प्रकाशित केलं? रूपा पब्लिकेशन्सनं प्रकाशित केलं. आणि मित्रांनो, हे पब्लिकेशन कोणाच्या हस्ते झालं? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 20. संयुक्त राष्ट्रांचा आंतरराष्ट्रीय युवा दिन कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो? या ठिकाणी पहा, आपण भारतामध्ये राष्ट्रीय युवा दिन कधी करतो साजरा? तर 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन साजरा करतो. ठीक आहे, नॅशनल युथ डे. त्यासोबतच मित्रांनो, आंतरराष्ट्रीय युवा दिवस कधी साजरा केला जातो? तर दरवर्षी 12 ऑगस्टला साजरा केला जातो, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. 2026चा आंतरराष्ट्रीय युवा दिवस आहे तो 12 ऑगस्ट रोजी साजरा केला गेलेला आहे. आणि थीम काय होती? तर याची थीम होती डिफरंट कॉन्टेक्स्ट कॉमन ॲस्पिरेशन्स. ठीक आहे. पुढे पाहायचा प्रश्न क्रमांक 21. जागतिक हत्ती दिन पहिल्यांदा कोणत्या वर्षी अधिकृतरित्या साजरा करण्यात आला? या ठिकाणी पहा, जागतिक हत्ती दिन दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. आणि मित्रांनो, यावर्षी माफ करा, पहिल्यांदा 2012 साली जागतिक हत्ती दिवस साजरा केला गेलेला होता. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय डी असणार आहे. त्यासोबतच मित्रांनो, कॅनेडियन चित्रपट निर्माते पॅट्रिशिया सिम्स आणि मायकेल क्लार्क यांनी त्यांच्या एका चित्रपटामध्ये हा दिवस 2011 मध्ये दाखवलेला होता. 2012 मध्ये हा दिवस अधिकृतरित्या मंजूर करण्यात आला आणि साजरा करण्यात आला. ठीक आहे, 12 ऑगस्ट हा जागतिक हत्ती दिवस. ठीक आहे, कधीपासून? 2012 पासून. प्रश्न क्रमांक 22. गुजरात सरकारने राज्यात नैसर्गिक शेतीचा विस्तार करण्यासाठी किती सेंटर्स ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यासाठी 20 कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे? या ठिकाणी पहा, गुजरात राज्य सरकारनं राज्यामध्ये शेतीचा विस्तार करण्यासाठी, नैसर्गिक शेतीचा विस्तार करण्यासाठी 4 सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्यासाठी 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे, म्हणजे याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 23. फिच रेटिंग्सच्या ताज्या अहवालानुसार चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर किती राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे? या ठिकाणी पहा, वर्ष 2026-27 साठी भारताचा आर्थिक विकास दर हा 6.4% राहील असं कोण म्हणतं? फिच रेटिंग म्हणतं. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय ए असणार आहे. 2025-26 साठी हा जो अंदाज होता तो 6.6% वर्तवण्यात आलेला होता आणि 2026-27 साठी तो 6.4% इतका वर्तवण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 24. जागतिक अवयव दान दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? या ठिकाणी पाहायचंय, दरवर्षी 13 ऑगस्ट हा दिवस जागतिक अवयव दान दिन म्हणून साजरा केला जातो, म्हणून
पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, 13 ऑगस्ट. आता पुढे मित्रांनो प्रश्न क्रमांक 25. 13 ऑगस्ट 2026 रोजी साजरा केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय डावखोरी दिनाचे 2026 मध्ये कितवे वर्ष साजरे होत आहे? या ठिकाणी पहा, आंतरराष्ट्रीय डावखोरी दिन हा दरवर्षी 13 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो आणि मित्रांनो 2026 ला याचं 50वे वर्ष साजरं केलं जात आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. अशा प्रकारे आपले आजचे 25 प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून मित्रांसोबत शेअर करा. भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र. धन्यवाद.